स्वानंदीच्या सुखी संसाराला लागणार नजर, सरपोतदार खेळणार नवा डाव, मनीवर झाला वार। नवी जन्मेल मी मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे। एकीकडे मनी आणि स्वानंदीचा सुखी संसार सुरू झालेला आहे, जिथे स्वानंदी, मनी आणि वॉर्डनबाई बाळासोबत मंदिरात पोहोचतात। देवी आईला थँक्यू म्हणतात आणि स्वानंदी देवी आईला म्हणते की तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे, तुझा आशीर्वाद आमच्यावर असाच राहू दे आणि माझ्या या सुखी संसाराला कोणाची नजर ना लागो। सगळे आशीर्वाद घेऊन घरी परततच असतात। वॉर्डनबाई, स्वानंदी आणि बाळ थोडे पुढे जातात। मागे मनी इथे मंदिराच्या फेऱ्या घेऊन आशीर्वाद घेत असतो, पण अचानक एंट्री होताना दिसते सरपोतदारांची, जे घोंगडं घेऊन मंदिरात शिरलेले आहेत। इतकंच काय तर काही गुंड आहेत आणि त्यांनी मनीवर त्याचं लक्ष नसताना त्याच्यावर हल्ला केलेला आहे। त्यानंतर मनी बेशुद्ध झालेला आहे। अचानक मनीवर हल्ला झालेला आहे, पण याबाबत स्वानंदी आणि वॉर्डनबाई यांना काहीच कळलेलं नाही। काही माणसं तिथे येतात, मनीला उचलून घेऊन जातात आणि पुढे बघायला मिळते मनी सारखाच कोणीतरी तिथून एंट्री करताना दिसतोय। नक्कीच तो मनी नाही आहे, त्याच्यासारखा हुबेहूब दिसणारा एक व्यक्ती आता स्वानंदीच्या आयुष्यात एंट्री करू बघतोय। बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की एकीकडे मनीचं अपहरण झालंय आणि दुसरा व्यक्ती मनी बनून स्वानंदीच्या आयुष्यात येऊ घातलाय। आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की स्वानंदी आणि वॉर्डनबाईंसमोर हे सत्य कसं आणि कधी येणार आणि हा नवीन मनी स्वानंदी आणि त्यांच्या आयुष्यात किती घोळ घालणार। तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।